You're watching Newstainment Television. क्या बोल रहे हो? तो कभी मैं देख सकता हूँ, नहीं जाएगा, मैं डाल देता हूँ। आधा घंटा सही दागण करा आणि सुतार बांधण्यासाठी प्लीज. ओके सई सिद्धार्थ, मला तुम्हाला विचारायचं सगळ्यात आधी जी मजा तुम्ही केली आहे त्या गाण्यामध्ये, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती दिसते की शूट बीट सगळं ठीक आहे, पण एक असतं ना आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये, तसं झालेलं आहे. आय वॉन्ट टू नो अबाउट द सॉन्ग फर्स्ट, की कसा होता तुमचा एक्सपिरियन्स आणि किती सई तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मला असं वाटतं तुम्ही दोघेही आता एखाद्या रियालिटी शो मध्ये जाऊ शकता डान्सच्या, ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही अजून रेडी नाही, बट जोक्स अपार्ट, मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो आणि ह्या गाण्याने तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोहोचवलंय. आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते, पण थैंक यू पप्पू सर, मालू जी और सैंडी, मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ है, नहीं तो नहीं होता था. आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रुवी आहे, या गाण्याची इतकी पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले. त्याच्यामुळे लाईक कुमारजी सेड, येस वी डू हॅव अ विनर. आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते. माझ्यासाठी त्या टाळ्या वाजवा गाईज प्लीज. मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शो मध्ये जायला पाहिजे, तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघेही कुठल्याही शो मध्ये जायला तयार. ते दोघं आणि सँडी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. इट इज फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो. हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग, ह्यासाठी कारण डान्स केल्यानंतर, छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माइल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आहे, आपण एन्जॉय केलाय डान्स, आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय. सो आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत, याचा अर्थ आम्ही चांगलं काम केलंय. यासाठी प्लीज टाळ्या वाजवा. आम्ही मला तुम्हाला दोघांना विचारायचंय, श्रीदेवी प्रसन्न म्हटल्यानंतर ऑफकोर्स आम्ही थोडा अरेंज्ड मॅरेजचा सेटअप बघितला, पण अरेंज्ड आहे आणि तरी पण प्रेम सुद्धा आहे आणि छान छान गाणी आहेत आणि रोमॅन्स पण आहे, पण एक वेगळेपणात आपलेपणा सुद्धा आहे. वाय वेगळेपणात आपलेपणा? काय आहे तो आपलेपणा?
मला वाटतं वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण प्रत्येक जण फक्त लग्नाबाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीत आपण वेगळेपणा शोधतच असतो. Right. आपल्याला हवा असतो आणि वेगळेपणा ही खूप हवीहवीशी वाटणारी गोष्ट आहे. तर जेव्हा लग्नाबाबतीत असा विचार केला जातो वेगळेपणा बाबतीत, तो वेगळेपणा मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे. कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं, कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी कोणीतरी ही वेगळी आहे किंवा हा वेगळा आहे, पण तो आपला आहे का, आपला वाटतोय का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा, मिळालाही असेल पण आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे. किती मस्त. सई, what would you like to say? मम वा, ही जी एक केमिस्ट्री आहे ही छानच आहे, मला आवडली आहे. पण सिद्धार्थ, आय जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हा दोघांचे काही इंटरव्ह्यू सुद्धा बघितले. तुम्ही जे इन जनरल प्रेम लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जेन्युइनली वाटतंय की दिस इज रेफरन्स ना, की खूप लोक हे व्हिडिओ एस्पेशली सिद्धार्थसाठी टाळा वाजवलं पाहिजे. इतके ओजी थॉट्स त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले आणि आता पण तसं कॅज्युअली बोलून गेला. पण आय फील इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बघ, मला वाटतंय ताऊन सुलाखून गेल्यानंतर प्रत्येकच माणूस छान आहे. हे शूट करा प्लीज, हे वेगळं शूट करा, हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना. एक्सपिरियन्स काउंट्स. मला तुम्हाला दोघांना अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ऍडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्राला बघून सुद्धा हसायला येतं अनेक वेळेला. आता फिल्ममध्ये सगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्स असणार आहेत, इमोशनल, रोमॅन्टिक, राग, सगळंच. किती वेळा हसायला यायचं यार आणि किती वेळा कंट्रोल करायला लागायचं की ओके ना. हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा, कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन्स यायच्या की मित्र नाही, लवर्स, मित्र नाही, मित्र वाटताय. त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं, पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं. क्या बात आहे यार. आणि प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची, कारण तुमची ती केमिस्ट्री आम्हाला बघायची आहे आणि ऍट द सेम टाइम अरेंज आणि लव्ह ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सप्लोर करायच्या, कारण ह्याच्याबद्दल बोलायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आणि लग्न इज फेवरेट टॉपिक, कधीही डिस्कशन होऊ शकतं त्याच्यावरती. सई आणि सिद्धार्थसाठी हा प्रश्न आहे. मराठी सिनेमात आता खूप छान पेअर दिसते आणि तुम्हाला दोघांना मोठ्या स्क्रीनवर अशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळतंय. खूप आनंद वाटला. तुम्ही स्वतः किती एक्साइट होता, कारण इतकी छान ही फिल्म बनली आणि जे आता आम्ही गाणं बघितलंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगितलंय, पण ती जी एनर्जी आहे तुमच्या दोघांची ती कमाल आहे. तो साधारण तुमचा अनुभव सांगा दोघांनी. मला असं वाटतं की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे, ती पसरतेच, म्हणजे यू कांट हेल्प इट, इतकी एनर्जी आहे. त्यामुळे गाण्याने आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालूजींनी खूप एनर्जी दिली. मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कसं होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मग पेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत याचा एका पॉइंटला आम्ही विचार करणं सोडून दिलं, कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करून. पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश आहोत. मला या सिनेमासाठी आता परत सगळेच या मंचावर ऑनेस्टलीच बोलतायत, तर मला वाटतं मी पण सांगतो, मला या सिनेमासाठी सगळ्यात जास्त कन्व्हिन्स केले आहे ते सईने कन्व्हिन्स केलं. जेव्हा आमचं नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता, मला स्ट्रक्चर आवडलं होतं, सगळं छान होतं. पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी योग्य आहे का, ही बरोबर आहे का, मग प्रेमात पडतोय का, मग काय करायचं, कसं करायचं, हे प्रश्न मलाही पडले होते की स्टोरी छान आहे, नरेशन, पण आपण कसे दिसू याच्यामध्ये, आपण हे चांगलं करू शकू का नाही मला माहित नाही. हे मी सगळं सईशी बोललो तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्यासमोर करायचंय, जे कन्फ्युजन आता डोक्यात चाललंय तेच तुला कॅमेऱ्यासमोर करायचंय. सो हा तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर, हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं. आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा तसं पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हटलं, कारण मला नाहीतर मी आयुष्यात खूप मोठी संधी मिस केली असती कुमारजी, विशाल आणि आदिती यांच्यासोबत काम करण्याची. साई जी, मेरा सवाल आपसे है
कि आप श्रीदेवी का मतलब कि किरदार निभा रही हैं, तो मतलब कि श्रीदेवी से आप रियल लाइफ में कितनी इंस्पायर हैं? श्रीदेवी जी तो आइकॉनिक हैं, उनसे सभी इंस्पायर्ड हैं, मैं भी हूँ। जिस तरह से उन्होंने अपना करियर बनाया था, अपनी स्पेस बनाई थी, वो एक आइकॉन है। तो हर कोई आइकॉनिक होना चाहता है, मैं भी होना चाहती हूँ। और इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी भोसले। यही रिजेम्बलेंस है। लेकिन आपने ये सवाल पूछा, मुझे बहुत अच्छा लगा। उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई हैं वो, और वी लुक अप टू हर ऑलवेज स्टिल एंड विल। मेरा एक और सवाल है आपसे कि आप रियल लाइफ में क्या क्वालिटी ढूंढती है अपने पार्टनर में? मुझे ऐसा लगता है कि पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है, वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी, और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसने। और अच्छे दोस्त होना बहुत जरूरी है, क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस के सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं। मुझे ये पसंद नहीं, तो ये सब ना हो, ऐसा पार्टनर मुझे चाहिए। This is Newstainment Television. Newstainment Television.